ओम श्री गणेशाय नमः. कुरुक्षेत्रातील युद्धस्थळावर सैन्यांचे निरीक्षण अर्जुन विषाद योग आपल्या समोर सादर करीत आहे. अध्याय पहिला. ओम श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम गोपालकृष्णाय नमः. धृतराष्ट्र उवाच. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः. मामकाः पाण्डवाश्रेयश्च श्रेयश्चैव किम कुर्वत संजय. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडवच्या पुत्रांनी काय केले? संजय वाच. दृष्टा तू पांडवानिकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनं ब्रवीता. संजय म्हणाला, हे राजन, पांडवपुत्रांनी केलेली सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्याकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केला. पश्येता पांडुपुत्रा नामाचार्य मतिं सुमुढां द्रुपद पुत्रेण तव शिष्येन धीमता. हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युधानो विराट श्रवच द्रुपद श्रवच महारथः. येथे या सैन्यामध्ये भीम आणि अर्जुन यांच्या बरोबरीचे शूर आणि महान धनुर्धर आहेत. तसेच युधान, विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहेत. धृष्ट केतु श्रेयचिकितानः काशीराज श्रवच वीर्यवानम् आपुरोदित कुंती भोजश्रवच शैब्यश्रवच नरपुंडवः. तेथे श्रेष्ठ शूरवीर आणि बलशाली असे धृष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरजित, कुंतीभोज आणि शैव्य यांच्यासारखे योद्धे आहेत. युधा मनुश्रवच विक्रांत उत्तमोजा श्रवच वीर्यवानम सौभद्रो द्रौपदेया श्रवच सर्व एव महारथा. तेथे पराक्रमी युधामन्यू, अत्यंत शक्तिशाली उत्तमौजा, सुभद्रा पुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी लढवये आहेत. अस्माकं तु विशिष्टाये आतान्निबोध द्विजोत्तमा नायका मम सैन्यस्य संज्ञार्थ तांद्रम ब्रवीमि ते.
हे ब्राह्मण श्रेष्ठ, तुमच्या माहितीकरिता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्याविषयी मी तुम्हाला सांगतो. भवान भीष्मश्रवच कर्णश्रवच कृपश्रवच समेतिंजया अश्वत्थामा विकर्णश्रवच सौमदत्तिस्तथैवच. येथे आपण स्वतः हा भीष्म, कर्ण, कृप, अश्वत्थामा, विकर्ण आणि भूरिश्रवा नावाचा सोमदत्त पुत्र असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत. अन्येच बहवः सुरा मदर्थे त्यक्त जीविता नाना शस्त्र प्रहरणा सर्वे युद्ध विशारदा. माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे आहेत. हे सर्व विविध प्रकारच्या शस्त्रास्त्राने सुसज्ज असून युद्ध कलेत निपुण आहेत. अपर्याप्तं तदास्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्वेदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत, परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षिलेली पांडवांची शक्ती ही मर्यादित आहे. अयनेषु च सर्वेषु आयता भागं वस्थिता भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. आता तुम्ही सर्वांनी सैन्यव्यूह रचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केले पाहिजे. तस्य सज्जनयनहर्ष कुरु वृद्धः पितामहः सिंहनादं विनद्योच्चैः शङ्खं ददौ शङ्खं ददमो प्रतापवानम्. नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध महापराक्रमी आणि सर्व योद्ध्यामधील अग्रणी अशा भीष्मांनी मोठ्याने सिंहगर्जनेप्रमाणे आपला शंख वाजविला आणि यामुळे दुर्योधन आनंदित झाला. ततः शंकाश्रवच भैर्यश्रवच पणवानक गोमुखा सैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तु मुलो अभवत. त्यानंतर शंख, ढोल, भेरी, नगारे, तुतारे आणि रणशिंगे एकदम वाजवू लागली आणि त्यांचा एकत्रित आवाज अत्यंत भयंकर होता. ततः श्वेतैर्युक्ते महती शनंदने स्थितो माधवः पांडवश्रेवचव दिव्यो आशंकडो प्रथम धमतो हा. दुसऱ्या बाजूला शुभ्र अश्वांनी युक्त अशा एका महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजविले.
पाचजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः आपौण्ड्रुं दमो शङ्करं भीमकर्माः वृकोदरः. भगवान श्रीकृष्णाने आपला पाचजन्य नावाचा शंख वाजविला. अर्जुनाने त्याचा देवदत्त नामक शंख वाजविला आणि अति दुष्कर कार्य करणाऱ्या वृकोदर भीमाने आपला पौंड्रू नामक शंख वाजविला. अनंत विजयम राजा कुंती पुत्रो युधिष्ठिरः नकुलः सदेवश्रवच सुघोषमणि पुष्पको काशश्रवच परमेश्वासः शिखंडी च महारथः दृष्टधुम्नो विराट श्रवच सात्यकी श्रवा पराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्रवच सर्वशः पृथ्वीपते सौभद्राश्रवच महाभावो शङ्कान्दन्धमुहा पृथक पृथक. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने आपला अनंत विजय नावाचा शंख वाजविला. त्यानंतर नकुल आणि सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नामक शंख वाजविले. हे राजन महाधनुर्धर काशी नरेश श्रेष्ठ योद्धा शिखंडी दृष्टधुम्न विराट अपराजित सात्यकी द्रुपद द्रौपदीचे पुत्र आणि सुभद्रेचा महाभाव पुत्र इतरांनी आपापले शंख वाजविले. सघोषो धार्तराष्ट्राणाम् हृदयानि व्यधारयत नभश्रवच पृथ्वी चैव तुमलो अभ्यनो नादयन. हा विविध प्रकारचा शंखनिनाद वाढतच गेला. या निनादाने आकाश व पृथ्वी तल दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्रपुत्रांचे हृदय विदीर्ण झाले. अथ व्यवस्थितान् दृष्टावधार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यं पांडवः हृषिकेशं तदा वाक्यामिदमाह महीपते. हनुमानाचे चिन्ह असलेल्या ध्वजाच्या स्थावर आरूढ असलेल्या पांडुपुत्र अर्जुन त्यावेळी धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झाला. हे राजन, व्यूहरचनेतील धृतराष्ट्राकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना पुढील प्रमाणे म्हणाला. अर्जुन वाच सेन योरुभयोर्मध्ये रथं स्थापय मे अच्युत यावदेता निरीक्षे अहं योद्धो कामानव सितानं कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे. अर्जुन म्हणाला, हे अच्युत, कृपया माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन चल. म्हणजे येथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या आणि ज्यांच्या बरोबर मला या भयंकर शस्त्रा स्पर्धेमध्ये संघर्ष करायचा आहे त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन. योत्सर्गो
तस्य मानानवेक्षेऽहं येयते अत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्य युद्धे प्रियचिकीर्षवः. धृतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राला खुश करण्याच्या इच्छेने येथे लढण्यास आलेल्यांना मला पाहू दे. संजय उवाच एवं मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. संजय म्हणाला, हे भरतवंशजा, या प्रकारे अर्जुनाने म्हटल्यावर भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्याच्या मध्यभागी तो सर्वोत्तम रथ उभा केला. भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम्. उवाच पार्थ पश्येतान् समवेतान् कुरुनिति. भीष्म, द्रोण आणि जगातील इतर सर्व राजांच्या उपस्थितीत भगवान म्हणाले, हे पार्थ, येथे जमलेल्या सर्व कुरुवंशीयांना आता पहा. तत्र पश्यस्थितान् पार्थ पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखीं स्थतान् श्वशुरान् सुहृद श्रेयव सेनयोरुभयोरपि. त्या ठिकाणी दोन्ही पक्षाकडील सैन्यामध्ये आपले वाडवडील, आजे, शिक्षक, मामे, भाऊ, पुत्र, नातवंडे, मित्र तसेच सासरे व हितचिंतक अर्जुनाने पाहिले. तान् समीक्ष स कौन्तेयः सर्वान् बन्धून् वस्थितान् कृपया पर्याविष्टो विषीदन्निदमब्रवीता. जेव्हा कुंतीपुत्र अर्जुनाने सर्व प्रकारच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो करुणेने व्याकुळ झाला आणि याप्रमाणे म्हणाला. द्रष्टेवमं स्वजनं कृष्णं योत्सुं समुपस्थितं सिद्धन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला आहे आणि माझे मुख कोरडे पडले आहे. यशास्ति भक्ती भगवन्त्य किंचन सर्वैर्गुणैस्तत्र समासते सुराः हर विभक्तस्य कुंतो मदगुणान् मनोरथेना सती धावतो बहिहान. ज्याला पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याविषयी दृढ भक्ती आहे त्यांच्याकडे देवतांमध्ये आढळणारे सर्व सद्गुण असतात, पण जो भगवत भक्त नाही त्याच्याकडे काहीच किंमत नसलेली केवळ भौतिक पात्रता असते. याचे कारण म्हणजे मानसिक स्तरावरच अडकून पडल्यामुळे तो
मोहमयी भौतिक शक्तीकडे निश्चितपणे आकर्षिला जातो. आवेपथो श्रवच शरीरे मेरो महर्ष श्रवच जायते गांडीवम संसते हस्तात्व कचैव परिद्यहते. माझ्या संपूर्ण शरीराला कंब सुटला आहे. माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत. ह्यातून गांडीव धनुष्य गळू लागले आहे आणि त्वचेचा दाह होत आहे. न च शक्नोम्य वस्तातुं भ्रमति वच मे मनः निमित्तानि च पक्ष्यामि विपरीतानि केशव. मला येथे यापुढे थोडा वेळ सुद्धा उभे राहणे शक्य नाही. मला स्वतःचाच विसर पडत चालला आहे आणि माझे मन चक्रावून गेले आहे. हे केशव, हे कृष्णा, मला केवळ विपरीत घडण्याचीच लक्षणे दिसत आहेत. न च श्रेयो अनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे न कानडे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च. या युद्धामध्ये माझ्या स्वतःच्याच नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे कसे कल्याण होणार आहे हे मला कळत नाही. आणि हे कृष्ण, त्यापासून प्राप्त होणारे विजयी सुख आणि राज्य यांची इच्छा देखील मी करू शकत नाही. की नो राजेन गोविंद किं भोगहे जीवितेन वा येषामर्थे काङ्कडितं नो राज्यं भोगा सुखानि च. ते मेव स्थिता युद्धे प्राणास्त्यक्त्वा धनानि च. आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः मातुलाः श्वशुराः पौत्राः शालाः सबन्धितस्तथा एतान् हन्तुमिच्छामि ज्ञातोऽपि मधुसूदन. अपि त्रैलोक्यराजस्य हेतोः किं नो मही कृते निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीति जनार्दन. हे गोविंदा, ज्यांच्यासाठी आम्ही राजाची सुखाची व जीविताची देखील इच्छा करावी, तेच जर आता या रणांगणावर युद्धाकरिता सज्ज झाले आहेत, तर मग आम्हाला त्या सर्वांचा काय लाभ आहे? हे मधुसूदन, जेव्हा गुरुजन, वडील, पुत्र, आजे, मामे, सासरे, नातवंडे, मेहुणे आणि इतर नतलग आपल्या जीवनाचा व संपत्तीचा त्याग करण्यास तयार आहेत आणि माझ्यासमोर उभे आहेत, तेव्हा जरी त्यांनी मला मारले तरी मी त्यांना मारण्याची इच्छा कशासाठी करावी? हे जनार्दन, पृथ्वीच काय तर तिन्ही लोकांच्या राज्याच्या बदल्यातही मी त्यांच्याशी लढण्यास तयार नाही. धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारून आम्ही कोणता आनंद मिळविणार आहोत? पापमेवाश्रये
तस्मान्त्वये तानादतायिना तस्मान्नारः वयं हन्तुं धार्त राष्ट्रांस बांधवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिना श्याम माधव. या आतताई आक्रमकांना आम्ही जर ठार मारले तर आम्हाला पापच लागणार आहे. म्हणून धृतराष्ट्रपुत्रांना आणि आपल्या मित्रांना मारणे आपल्यासाठी योग्य नाही. यापासून आम्हाला काय लाभ होणार आहे? हे माधव, आपल्याच नातलगांची हत्या करून आम्ही कसे सुखी हो? यद्यपेतेन पशन्ति लोभोपतचेतसा कुलक्षय कृतं दोषं मित्रद्रोहे च पातकं कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान् निवर्तितुं कुलक्षयं कृतं दोषं प्रपश्यद्वीर्य नारदन. हे जनार्दन, जरी लोभाने प्रभावित झालेल्या या लोकांना आपल्या कुटुंबाची हत्या करण्यामध्ये आणि आपल्याच मित्रांची भांडण करण्यामध्ये दोष दिसत नसला तरी सुद्धा कुटुंबाचा नाश केल्यामुळे होणाऱ्या अपराधांची जाण असताना आम्ही अशा पाप कृत्यामध्ये का सहभागी व्हावे? कुलक्षये प्रणशन्ति कुलधर्माः सनातनाः धर्मे नष्टे कुलं कुत्सन्नं धर्मो अभिभवत्युत. कुळाच्या नाशामुळे शाश्वत वंश परंपरा नष्ट होते आणि यामुळे उर्वरित कुटुंब अधर्म करण्यात गुंतले जाते. अधर्माभिववात कृष्ण प्रदूषन्ति कुलश्रियः श्रीषु दुष्टासु वार्णेय जायते वर्णसंकरः. हे कृष्ण, कुळामध्ये जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रिया दूषित होतात आणि याप्रमाणे स्त्री जातीचे पतन झाल्यामुळे हे वृष्णी वंशजा अवांछित संतती उत्पन्न होते. शंकर नरकायैव कुल ध्यानानां कुलस्य च आपतन्ति पितरो ह्योर्षामृप्तपिंडोदक क्रिया. अनावश्यक संततीच्या वाढीमुळे कुळ तसेच कुळ परंपरा नष्ट करण्यासाठी निश्चितच नरकमय परिस्थिती निर्माण होते. अशा भ्रष्ट कुळातील पूर्वजांचे पतन होते, कारण त्यांना अन्न अथवा पिंड आणि जल अर्पणाची क्रिया पूर्णपणे थांबते. दोष हे रे तैहा कुलज्ञानां वर्णसंकर कारकैहा उत्साधन्ते जाती धर्माः कुलधर्माश्रवच शाश्वताः. वंश परंपरा नष्ट करणाऱ्या आणि या प्रकारे अनावश्यक संतती उत्पन्न करणाऱ्या दुष्ट कृत्यामुळे सर्व प्रकारच्या सामुदायिक योजना आणि कुटुंब कल्याणाची सर्व कार्ये उद्ध्वस्त होतात. तसेच कुटुंब कल्याणार्थ कार्याची योग्य रचना करून दिली आहे. म्हणून
बेजबाबदार पुढाऱ्यांनी सनातन धर्माच्या परंपरेचा भंग केल्यास समाजामध्ये गोंधळ निर्माण होतो आणि त्याचा परिणाम म्हणजे श्री विष्णूने प्राप्ती हे जीवनाचे अंतिम ध्येय आहे याचा लोकांना विसर पडतो. अशा पुढाऱ्यांना अंध म्हटले जाते आणि जे लोक अशा नेत्यांचे अनुसरण करतात निश्चितपणे गोंधळून जातात. उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यूनु शुश्रुम. हे प्रजापालका, हे कृष्णा, गुरु शिष्य परंपरेद्वारे मी असे ऐकले आहे की कुल परंपरेचा विध्वंस करणारे नरकात नित्य निवास करतात. अहो निवास करतात. अहो बत महत् पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्य सुखलोभेन हन्तुं स्वजन मुद्यता. अरे रे, आम्ही भयंकर पाप करण्यास तयार झालो आहोत. हे किती चमत्कारिक आहे. राज्य सुख भोगण्याचे लोभाने उद्युक्त झाल्यामुळे आम्ही आमच्या नातलगांनाही मारण्यास तयार झालो आहोत. यदि सांप्रती कारम शस्त्रम शस्त्रपानयः धार्तराष्ट्रारणे अन्योस्तन्मे क्षेमितरं भवेत. शस्त्रधारी धृतराष्ट्रपुत्रांनी माझ्यासारखा न्याशस्त्र आणि प्रतिकार न करण्याची हत्या केली तर तेच माझ्यासाठी अधिक चांगले होईल. संजय उवाच एवं मुक्त्वार्जुनः संके रथोपस्थ उपाविशत विसृज्य सशरं चापं शोकसंवी प्रमाणसः. संजय म्हणाला, रणभूमीवर याप्रमाणे बोलून झाल्यानंतर अर्जुनाने आपले धनुष्यबाण बाजूला टाकले आणि मनामध्ये अत्यंत शोकाकुल होऊन रथामध्ये खाली बसला. पुंडलिक हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय, गुरुदेव दत्त. ओम श्री राम जय जय राम.